नागपूरच्या राजकारणात एक मोठा भूकंप योग घातलाय. असं का वाटतंय? कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल 40 नगरसेवकांची पदं धोक्यात आली आहेत. हो, 40. हा आकडा कदाचित लहान वाटेल, पण हाच तो आकडा आहे जो नागपूरचं संपूर्ण राजकीय समीकरण उलटं-पालटं करू शकतो. म्हणजे विचार करा, एका प्रचंड मोठ्या विजयानंतर आलेलं हे किती मोठं संकट आहे. भाजपने निवडणूक तर दणक्यात जिंकली, पण आता याच विजयावर प्रश्नचिन्ह उभं राहिले. कारण हे जे 40 नगरसेवक निवडून आलेत ना, त्यांची पदं आता एका कायदेशीर चक्रव्यूहात अडकली आहेत. चला तर मग हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊया. सगळ्यात आधी बघूया की नागपूरमध्ये नेमकं काय घडलं. विजयाचा जल्लोष सुरू असतानाच त्यावर एका कायदेशीर निर्णयाची टांगती तलवार कशी आली. तर गोष्ट आहे 16 जानेवारीची. नागपूर महानगरपालिकेचे निकाल लागले. एकूण 151 जागा होत्या आणि भाजपने काय केलं? तब्बल 102 जागा जिंकल्या. म्हणजे एकदम स्पष्ट बहुमत. काँग्रेसला मिळाल्या 35 जागा. आता या निकालानंतर भाजपची सत्ता तर पक्की झाली होती, पण खरा खेळ तर पडद्यामागे सुरू होता. आता येऊया मूळ मुद्द्यावर. हा सगळा वाद, हा सगळा गोंधळ नेमका कशामुळे सुरू झाला? तर ह्याच्या केंद्रस्थानी आहे आरक्षणाचा एक खूप महत्त्वाचा नियम. तर झालं असं की 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये SC, ST आणि OBC या सगळ्यांचं मिळून आरक्षण 50% वर जाता कामा नये. अगदी सोपं गणित. आणि हाच नियम या सगळ्या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलाय. आणि इथेच सगळा घोळ झाला. सुप्रीम कोर्टाचा नियम तर अगदी स्पष्ट होता, पण राज्य सरकारने काय केलं? निवडणुकांमध्ये OBCसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करून टाकलं. आता झालं असं की अनेक ठिकाणी SC, ST आणि हे 27% मिळून आरक्षणाचा आकडा 50%च्या पार गेला, जे थेट कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होतं. आणि लक्षात घ्या, ही समस्या फक्त नागपूरपुरती मर्यादित नाहीये. महाराष्ट्रातल्या तब्बल 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही 50%ची मर्यादा ओलांडली गेली आहे. विचार करा, किती मोठा आकडा आहे हा. सरकारच्या याच निर्णयामुळे हे प्रकरण पोचलं सुप्रीम कोर्टात आणि तिथूनच या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली. या प्रकरणाचे काही महत्त्वाचे टप्पे बघूया. 2021 मध्ये आरक्षणाची मर्यादा ठरली. त्यानंतर निवडणुका तर पार पडल्या, पण मग 29 नोव्हेंबरला कोर्टाने एक महत्त्वाचा आदेश दिला. कोर्टाने म्हटलं की या निवडणुकांचा निकाल आम्ही जो अंतिम निर्णय देऊ त्यावर अवलंबून असेल. आणि आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय ते 21 जानेवारीच्या सुनावणीकडे. तो दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता ज्यांनी ही याचिका दाखल केली ते विकास गवळी यांचं म्हणणं काय आहे तेही समजून घेऊ. ते स्पष्टपणे म्हणतात की मी OBC आरक्षणाच्या विरोधात नाही, पण ते ज्या चुकीच्या पद्धतीने दिलं गेलंय त्या प्रक्रियेला माझा विरोध आहे. कारण त्यांच्या मते यामुळे घटनात्मक नियमांचंच उल्लंघन होतंय. 29 नोव्हेंबरच्या सुनावणीतला कोर्टाचा हा इशाराच खरं तर सगळ्यात महत्त्वाचा होता. याचा सरळ अर्थ असा होता की निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. कोणाचीही खुर्ची सुरक्षित नाही. आता पाहूया की या निकालाचे परिणाम किती दूरपर्यंत जाऊ शकतात आणि याचा प्रभाव फक्त नागपूरपुरता मर्यादित नाहीये हे लक्षात घ्या. फक्त एक विचार करा, नागपूर महानगरपालिकेतल्या 40 जागा जर एका क्षणात रिकाम्या झाल्या तर तिथल्या राजकारणात केवढी मोठी उलथापालथ होऊ शकते. याचे थेट परिणाम काय होतील? पहिलं म्हणजे 102 जागा जिंकून बहुमतात आलेल्या भाजपचं संख्याबळ अचानक कमी होईल आणि त्यांचं बहुमत धोक्यात येऊ शकतं. संपूर्ण शहरात एक राजकीय अस्थिरता निर्माण होईल आणि 40च्या 40 वॉर्डांमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीची धांदळ होईल. आणि हे लोन फक्त नागपूरपुरतं थांबणार नाहीये. चंद्रपूर महानगरपालिकेतही हीच आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे तिथल्या नगरसेवकांवरही याचा थेट परिणाम होऊ शकतो. इतकंच नाही तर पुढे होणाऱ्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भविष्यसुद्धा याच निकालावर अवलंबून आहे. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न, पुढे काय होणार? 21 जानेवारीला कोर्ट काय निर्णय देऊ शकतं? कायदेतज्ञांच्या मते 2 प्रमुख शक्यता आहेत. पहिली शक्यता, कोर्ट या निवडणुकाच रद्दबातल ठरू शकतं. जर असं झालं तर विचार करा, संपूर्ण राज्यात केवढी मोठी राजकीय आणि प्रशासकीय गुंतागुंती निर्माण होईल. आणि दुसरी शक्यता अशी आहे की झालेली निवडणूक आणि प्रशासनावर आलेला ताण लक्षात घेऊन कोर्ट कदाचित या निवडणुकीला एकदाच अपवाद म्हणून वैध ठरवेल, पण भविष्यासाठी अत्यंत कडक निर्देश देईल की हा नियम पाळलाच गेला पाहिजे. त्यामुळे एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, 21 जानेवारीचा निकाल हा फक्त काही नगरसेवकांपुरता मर्यादित नाहीये. हा निकाल महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या धोरणाची पुढची दिशा ठरवणारा एक ऐतिहासिक लँडमार्क निकाल ठरणार आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच, कायद्याचं पालन जास्त महत्त्वाचं की झालेली निवडणूक प्रक्रिया? जिथे नियम मोडले गेले आहेत तिथे पुन्हा निवडणुका घेणंच योग्य आहे का? यावर योग्य तोडगा नेमका काय असू शकतो, यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.